15 चिटा खेळला असेल, आवाज नाही आवाज. जस काय लय धार्मिक. विठाला विठाला तुम्ही बॉक्स बसले बाजूला सारखे देऊ, सारखे बाजूला. हे बिचारी लोक पाण्यापासून उभे राहिले, तुम्ही 2 मिनिटं कीर्तनाला विक्षेप ना करू. बस खाली ना, ते कॅमेरे काढून घ्यायचं. तुला मराठी कळतच नाही का रे? हे बरे खाली काढते पहिलं, मी घेऊन जाईल मग. काढ खाली ते येतो ते कोण जर ते खाली काढ. अहो महाराज यांच्या पाय आम्ही हायकोर्टापर्यंत गेलोय, नालायकांनी नाही जिरवली माहिती. स्क्रीन जर मोबाईल मध्ये क्लिप बिब्लिप कोणी काढली वाटूनच होणार तुमचं ध्यानात. विठाला विठाला आता विक्षेप न त्यामध्ये तिकडे विक्षेप न करू. आता काय होतं मग जाणकार ऐकणारचा मूड खराब होतो, मजा राहत नाही. चला थोडं माग, थोडा आवाजाचा प्रॉब्लेम येईल, एकदा बघून घे रे वर. हा पुन्हा मध्ये विक्षेप न हो. विठाला विठाला प्रॅक्टिसच कुठं राहील. ए तिकडे नका लक्ष चला थोडं माग. वारकरी सम्राटाचा पाया नांदेव आहे. स्क्रीन चालू करा वाटलं तर. स्क्रीनची काय गरज नव्हती, लोक ग्राउंड मध्येच होती. बाहेर बघताय बाहेर. हा बाहेर बसले, लावा पटकन चाल. लावा किरिंग लावा. विठाला 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 विठाला. आता ते लावतील मध्ये विक्षेप ना करू. वारकरी सम्राटाचा पाया ज्ञानदेव आहे. वारकरी सम्राटाचा खांब नाथबाबा आहे. त्या इमारतीचं नाव वारकरी संप्रदाय आहे. म्हणून वारकरी संप्रदायाचं भजन आहे, संत भजन आहे. निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. याचा अर्थ असा आहे, निवृत्त हो, ज्ञान मिळेल. ज्ञान मिळवणं सोपं आहे, फायदा तुला मुक्ती मिळेल. तो देव एक आहे, त्याचं तू नाम घे. त्या देवाचं नाव तुकाराम आहे. परत ऐका भजन. निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्त हो, ज्ञान मिळेल. ज्ञान मिळवणं सोपं आहे, फायदा तुला मुक्ती मिळेल. तुला मुक्ती मिळेल. तो देव एक आहे, त्याचं तू नाम घे. त्या देवाचं नाव तुकाराम आहे. पण निवृत्त हो याचा अर्थ संसारातून नाही. संसारातून वय झाले आपाप रिटायर होशील. नोकरीतून नाही, मग निवृत्त कशातून व्हाय का? राजकारणातून निवृत्त नाही, संसारातून निवृत्त नाही.
संसारातून निवृत्त नाही, राजकारणातून निवृत्त नाही, नोकरीतून निवृत्त नाही, घरातून निवृत्त नाही. मग निवृत्त कशातून व्हायचं? पाणी नसताना बुडवतात, अग्नी नसताना जाळतात, दोरे नसताना बांधतात, शस्त्र नसताना कापतात. असे 6 जण ते आपल्यात आहेत. त्यांचा नाश करून तू एक भजन कर, याचं नाव निवृत्त हो. त्याला 3ऱ्या अध्यायातल्या ओव्या, जळेविण बुडविती, आगीविण जाळीती, दोरेविण बांधिती, शिखलेविण रोविती, पाशकेविण गोविती, हे ज्ञाननिधीचे भुजंग. या 6 जणां म्हणून निवृत्त हो. तू जर 6 जण जर गेले तर तू निवृत्त होशील. संसारातून निवृत्त व्हायचं काही कारण नाही. दुसरी गोष्ट, निवृत्ती होता येईल पण ज्ञानाशिवाय नाही. आणि ज्ञानाच्या बाबतीत बरे, ज्ञानाच्या बाबतीत एज्युकेटेड लोक ध्यानात ठेवा. एज्युकेटेड लोक ध्यानात ठेवा. ज्ञानाच्या बाबतीत, ज्ञान म्हणजे MA नाही. शांतता राखा. गेलं बॉम्बाला. निवृत्त व्हायचंय विकारातून. फायनल झालं ना? व्हायचं विकारातून, पण ज्ञानाशिवाय नाही. आणि ज्ञान कधी ध्यानात यायचं? ज्या वेळेस, सगळे वारकरी बांधव ध्यानात ठेवा, ज्या वेळेस तुमच्या एका हातामध्ये विज्ञान असेल, ज्या वेळेस तुमच्या एका हातामध्ये विज्ञान असेल, तेव्हा दुसऱ्या हातामध्ये अध्यात्म असेल तरच प्रगती होईल. परत नीट ऐका, नुसतं विज्ञान असेल तर प्रगती होऊ शकत नाही. विज्ञानाला जर अध्यात्माची जोड असेल तरच तो माणूस सुखी होऊ शकतो. नुसता MBBS झाला काय करशील? MA पदव्या किती आहेत आपल्याकडे? MA अरे किती पदवी आहे? MA फिल PhD पदवी. ज्ञान आहे का? ज्ञान हे MA फिल PhD DHM कॉम LLB DED BEd ज्युनियर केजी सिनियर केजी हायर केजी लोअर केजी MA DEd BEd आर्ट अँड कॉमर्स सायन्स आणि FYN MTech BTech डेअरिंग डिप्लोमा टर्नर फिटर वेल्डर मेकॅनिकल इंजिनियर पॉलिटिकल इंजिनियर MPSC UPSC नेटन सेटन फार्मसी ICT डिग्री डिप्लोमा MBA BN हृदयरोग तज्ञ गुडघा तज्ञ फुफ्फुस तज्ञ बालरोग तज्ञ नेत्ररोग तज्ञ आता नवीन तज्ञ आले गुप्तरोग तज्ञ रोगगुप्तन गडी तज्ञ आणि जो तज्ञ त्यालाच रोगगुप्त. मग पहिली गोष्ट आहे निवृत्त व्हायचं आहे पण ज्ञानाशिवाय नाही. ते ज्ञान कोणतं? 4था अध्याय. ते ज्ञान पाहिजे बरं बोलत जा. जे ज्ञान पाहिजे बरवे जरी म्हणे अति MA BA नाही. 1.5 वर्षामध्ये 1.5 वर्षामध्ये जेवढे डॉक्टर आहेत महाराष्ट्रात 1.5 वर्षात एकाही डॉक्टरची पेशंटनं पदवी पाहिली नाही. तू किडनी तज्ञ आहे का नुसता बाळात पण तज्ञ आहे का कोणता तज्ञ? फक्त मी खोकतोय ना झोपव मला. मी फक्त खोकतोय म्हणून मला झोपव. तुझ्या पदवीशी मला काही घेणं नाही. मग कोणतं ज्ञान? MA नाही. मग ते ज्ञान निवृत्त हो. ज्ञान मिळेल ते मिळवणं सोपं आहे. फायदा तुला मुक्ती मिळेल. तो देव एक आहे हे कोण सांगतंय? तू का राम? तूच राम आहे. आलं कशाला? उद्धर या जन जड
मागणीतून पुढे ते बंद कर ऐको पाया ज्ञान आहे थोडं मागणं पडत पुढे पाया ज्ञान आहे कळस वैराग्य आहे विस्तार नाम आहे शांती खांब आहे ती इमारत वारकरी संप्रदाय आहे निवृत्त व्हायचं आहे पण संसारातून नाही निवृत्त व्हायचं आहे नोकरीतून नाही निवृत्त व्हायचं आहे व्यापारातून नाही निवृत्त व्हायचं आहे विकारातून आणि विकारातून निवृत्त होण्याला ज्ञानच आहे ज्ञानाशिवाय पर्याय नाही उत्तर सांगू मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही तुम्ही किती श्रीमंत असा संत आशीर्वादाशिवाय मोठे होऊ शकत नाही पुन्हा ऐका शिळीच्या गळ्याचं सर किती लोंबलं तरी दूध देऊ शकत नाही गाईच्या काशीतलं गोशीर कधी दूध पिऊ शकत नाही गाळातला बेडूक कधी फुलाचा सुगंध घेऊ शकत नाही प्रेताला केलेला मेकअप कधी शोभा देऊ शकत नाही मुंडकं नसलेल्या स्त्रीच्या गळ्याला सोनं शोभून दिसत नाही दाणे नसणारी बाजरी शेतकऱ्याच्या फायद्याची नाही पाणी नसलेलं धरण जनतेच्या फायद्याचं नाही ज्ञान नसणारी माणसं समाजाच्या फायद्याची नाही पुन्हा नीट ऐका खडकावर पडलेला पाऊस कधी गावाच्या फायद्याचा नाही खडकावर पडलेला पाऊस कधी गावाच्या फायद्याचा नाही बाजून पेरलेलं बी कधी उतरू शकत नाही परमार्थ नसणारं घरानं कधी यशस्वी होऊ शकत नाही त्याला माऊलीच्या आहेत का खडके जैसे वर्षले का आगी माझी पेरले खडकावर पडलेला पाऊस आता पुन्हा उलट फिरू मुक्याला बोलायला लावण्याची ताकद फक्त सरस्वतीत आहे लोखंडाचं सोनं करण्याची ताकद फक्त परिसात आहे मेलेल्याला जिवंत करण्याची ताकद फक्त अमृतात आहे या जगाला सुखी करण्याची ताकद फक्त वारकरी संप्रदायातल्या विचारात आहे एमए नाही कोण खात नाही एमए आणि तुम्हाला सांगितलं कोणी शिकलेल्या माणसाला अक्कल राहते बऱ्याच लोकांनी असा भ्रम केलाय की त्या माणसाला जास्त पेमेंट आहे म्हणजे तो बुद्धिमान आहे चुकीचं आहे ते आपल्याकडे बुद्धी कमी झाल्यावर पेमेंट वाढतं वयामानाने बुद्धी कमी होते पेमेंट मग रिटायर झालेली माणसं येड्यावानी का वागतात रिटायर झालेली माणसं येड्यावानी वागतात याचं कारण बुद्धी झाली कमी पेन्शन झाली
बांधला सासरवाडीला बंगला. तुम्हाला कोणी सांगितलं या जगात एकच माणूस सुशिक्षित आहे? कोण? ज्याने ज्ञानेश्वरीचा आधार घेऊन जगला तो सुशिक्षित आहे. ज्याने ज्ञानेश्वरीचा आधार घेतला आणि त्या आधारावर जो जगला तोच खरा सुशिक्षित. सासरवाडीला राहणाऱ्याने उभ्याने जेवणे सुशिक्षितपणाचं लक्षण नाही. चपातीला पोळी म्हणणे म्हणजे सुशिक्षितपणा नाही. 5 वाजता साखळीला कुत्रा बांधून बरमुडा घालून हिंडे म्हणजे सुशिक्षित नाही. एकाला बरमुडा, दोन्ही टॉमी डांबरीला, याला सुशिक्षित म्हणायचं नाही. ज्याने कधी धर्माला ग्लानी येऊ दिली नाही, ज्याने आईबापाची मान कधी खाली होऊ दिली नाही आणि ज्याने वारकरी संप्रदायाला डाग लागू दिला नाही तो सुशिक्षित. ज्यानं आपल्या आई वडिलांची मान कधी खाली होऊ दिली नाही, ज्याने धर्माला कधी ग्लानी येऊ दिली नाही आणि ज्यानं वारकरी संप्रदायाला डाग लागू दिला नाही तो सुशिक्षित. एम ए बी नाही, ते तुमचं तुम्ही पहा. एम ए बी नाही, सुशिक्षित ते पण ज्ञानाशिवाय नाही. आणि आज 99% लोक 99% लोकांना ज्ञान नाही. 100 लोक येडे तर 90 लोक येडे आहेत सध्या. तुम्ही मला कशावरून द्या उत्तर पटापटा. सगळ्या माणसांना आज मोठं भाग्य आहे महाराज. आज आमची सगळी वारकरी संप्रदायातली द्विगज मंडळी ज्यांनी वारकरी संप्रदायाला वाहून घेतलं अशी मंडळी स्टेजवर आहे. पण एक ध्यानात ठेवा, तुम्ही सगळेजण देवाकडे ही प्रार्थना करा, देवा तुम्ही मी स्टेजवरचे सगळे भाग्यवान आहेत का आपण दुसऱ्या लाटेतून वाचलो. नाही तर कोणी काय म्हणेल. महाराज मंडळी आमदार साहेब आहे, ध्यानात ठेवा. 1.5 वर्षामध्ये मंदिरं बंद झाली, कीर्तनं बंद झाली, कथा बंद झाल्या, परिणामी दारुड्यांची संख्या वाढली. हे तुम्हाला मान्य करावं लागेल. दारुड्यांची संख्या वाढली, गुन्हेगारांची संख्या वाढली, चोरीचं प्रमाण वाढलं आणि माणसं बेधुंद झाली. फक्त वारकरी संप्रदायाचं ज्ञान 1.5 वर्षात कमी पडलं म्हणून. जर गावोगाव सप्ते चालू असते, हे बेवडे बावडे जाग्यावर आले असते, पण यांना मोकळं मैदान सापडलं. आणि दुसरा मुद्दा सांगतो, याच्या पायी आमची 50% माळकरी मंडळी सुद्धा कमी झाली. कारण ह्या नालायकांनी काय केलं महाराज, अंडे खाले का कोरोना होत नाही. की नालायका हे अंडरपॅन्टी काढून आणले पाहिजे. अंडे खाल्यावर कोरोना होत नाही. हे सगळी मंडळी अंड्यावर कुदली, वांगे सोडून दिले. वांग झालं 20 रुपये किलो, अंड झालं 13 रुपयाला. त्याच्यात आमचे काही माळकरी पॉझिटिव्ह निघले, कुदले अंड्यावर. पण ज्यांनी माळा काढल्या ते 3ऱ्या लाटेत नसणार. तिसरी लाट फक्त दोघांसाठीच आहे. ज्यांनी गरीब लुटली त्यांचं वाटलं होणार. वाक्य लिहून घ्या. पापाची लक्ष्मी कधी सुखानं जगू देत नाही आणि नीतीची लक्ष्मी दगडावर आपटा धोका देत नाही. म्हणून आमची संप्रदायातली सगळी मंडळी आहेत महाराज. इथं आमदार साहेब आहेत, एक चांगलं नेतृत्व आहे. आमदार साहेबांचं कसं आहे, आमदार साहेबांचं मुळातच कसं आहे, घरानं धार्मिक आहे. असं कोणी काही करीत नाही. वाक्य नीट आहे का, राजकारण, परमार्थ आणि टॅलेंटशी ही रक्तात असावी लागते. पवित्र ते कुळ पवित्र
वारकरी आहेत. जिथं वडीलच वारकरी आहे तिथं बाकी सांगायचं काय काम राहिलं. गावठी भाषेत सांगतो तुम्हाला, तासाच्या बाहेर पडलेलं बी कोळपायला तकलीफ करतं. आणि वळवी त्याला मुळाहून बीज काढिले, निर्वळी भूमी पेरिले, ते सांडी विखुरी गेले ते काही. आता उलट सांगा, यदा कदाचित कीर्तनकाराचा पोरगा बेवडा निघू शकतो, पण वारकऱ्याचा मुलगा आमदार झाला हे नाविन्य. नाही तर आमचे जवळजवळ कामातून जायलाच माल आमचा. आणि माना नाही तर नका मानू, पण गाथा सांगतोय माझ्या वडिलाची बोलत जायचं कीर्तनाला. म्हणून पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद. आणि आता ज्ञानाशिवाय पर्याय नाही, इथं आपण आलोय. आता कीर्तनाला सुरुवात. फक्त बऱ्या आणि बोलत जायचं कीर्तनाला. तुम्ही आजारी आहे का? नाही, खरमरीत बसाय. एक तर 1.5 वर्षातून आज हसले तुम्ही, नाही तर तुम्ही पार बधीर झालते. 1.5 वर्ष बधीर. हँग झाली लोक, हँग झाली लोक नुसते टेन्शन मध्ये महाराज. रामभाऊ गेला हाय गेला. आणि देवाने एक केलंय महाराज, एक ओवी चौथ्या त्यात ऐका. मी दैत्याची कुळेनाशी, मी साधूचा मान घेऊशी, आणि मग मी होवोनी अवतरे. त्याला अजून एक प्रमाण आहे, यदा यदा या. अजून एक पुरावा आहे त्याला 3ऱ्या अध्यायात. आगा स्वधर्म जरी लोपला, सर्व सुखाचा थारा मोडीला, आणि दीपा सवे हरपला प्रकाश. पण त्याला 4थ्या अध्यायात असा झटका आहे, येत वडील जे जे करतील. मग बऱ्याच वेळा माणसं म्हणतात, शहाणी माणसं सुद्धा कधी कधी येडेवानी का वागतात. बऱ्याच वेळा लोकांचं म्हणणं आहे, हा माणूस शहाणा असून येडेवानी का वागतो. त्याला 3ऱ्या अध्यायात एक सुंदर ओवी आहे. ज्ञाने विन नासले आणि बुद्धी भेदास आले. ज्ञान कमी पडलं आणि बुद्धी भ्रष्ट झाली. ज्ञान कमी पडलं, बुद्धी भ्रष्ट झाली का. काही माणसं बा, रविवारी श्रावण लागला 5 वाजता. रविवारी श्रावण लागला 5 वाजता. यानं रस्सा खाला 8 वाजता. याला जुलाब झाला पहाटी 4 वाजता. आणि तोच आता भस्म लावून हिंडतो, ओम नमः शिवाय. आणि तोच आता म्हणतो महिनाभर काही. म्हणून जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा तेव्हा देव काम दाखवतो. म्हणून 2019 सालापासून देवाने एक नियम केलाय, खोकला का ठोकला, खोकला का 3.5 लाखाला ठोकला. पूर्वी माणूस शिकला का माणसं म्हणायचे सच शिकला बा. आता माणसं म्हणते शिकला बाजू सरक. म्हणून ज्ञानाशिवाय पर्याय नाही. अभंगातला मुद्दा संपला. अभंगातला 2रा मुद्दा आज कीर्तनानं घेतलेला अभंग नामदेवरायांचा आहे. पटापट सांगतो. नामदेवराय कोण? नामदेवराय कोण? तर जगद्गुरु तुकया अवतार. बोलत जा अवतार नाम्याचा. मग आता पुढे ऐका. मंदिर फिरलं नामदेव महाराज, देव बोलले नामदेव महाराज, देव जेवले नामदेव महाराज, देव हसले नामदेव महाराज, दगडाला हात लावला तर परीत झाला नामदेव महाराज, मेलेली गाय जिवंत झाली नामदेव महाराज, दगडाला हात लावला परीत झाला नामदेव महाराज, कीर्तनात देव नाचला नामदेव महाराज, आणि नाचता नाचता मंदिरात फिरलं नामदेव महाराज. आणि शेवटचं वाक्य, संत मालिकेमध्ये सगळ्यात जास्त वयाचे संत नामदेव.
नामदेव महाराजांचं अख्खं चरित्र तुम्हाला सांगून टाकलं. मन देव बोलला, नामदेव महाराज. देव हसला, नामदेव बोला. देव हसला, नामदेव महाराज. देव जेवला, नामदेव महाराज. कीर्तन देव नाचला, नामदेव महाराज. मेलेली गाय जिवंत झाली, नामदेव महाराज. साक्षात औंढ्यानं मंदिरच फिरलं, नामदेव महाराज. आणि हात मेलेली गाय जिवंत, नामदेव महाराज. आणि संत मालिकेमध्ये सगळ्यात जास्त वयाचे संत नामदेव महाराज. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेव महाराजांचा आहे. दुसरा मुद्दा संपला. पुन्हा डोकं लावायचं नाही. काही शंका नाही? काही शंका नाही? अभंगातला तिसरा मुद्दा आज. तिसरा मुद्दा आज. गायक वादक गुणजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाचे आयोजक आज भारतीय जनता पार्टी आध्यात्मिक आघाडी चाळीसगाव. कार्यक्रमाचे निमित्त माननीय आमदार मंगेशदादा चव्हाण यांचं अभिष्टचिंतन. कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ गायक वादक गुणजन मंडपवाले महाराज मंडळी दारुडे बिरुडे बेवडे बेवडे जुगारे बिगारे. उद्या कोणी म्हणाय नको मा नाव नाही घेत. मटक्यावाले दारुडे बिरुडे सगळ्यांना धन्यवाद. कीर्तनाला सुरुवात. मग तुम्ही म्हणाल आतापर्यंत चाललं काय होतं? आता वाढदिवसाच्या बाबतीत वारकरी मंडळी महाराज मंडळी वाढदिवसाच्या बाबतीत असं आहे, वाढदिवसाला अभंग गाथ्यात नाही. वाढदिवसाला अभंग गाथ्यात बोलत जा नाही. कारण वाढदिवस जेव्हा तयार झाले तेव्हा गाथा नव्हता. गाथा त्याच्या अगोदर आहे. आता ऐका, गाथ्यात माणसं जाळायचा अभंग आहे, जन्माला आल्याचा अभंग आहे. गाथ्यामध्ये काय काय आहे? सालो मालो आहे, गोंगडी आहे, पाईक आहे, व्याभिचारी अभंग आहे, निर्याणकालाचा अभंग आहे, माहेरची मात आहे, सगळं आहे. पण वाढदिवसाचे अभंग नाही. मग कीर्तनकाराला वाढदिवसाचं कीर्तन करायला मोठा घोटाळा होतो. अभंग घ्यावाच कोणता? गाथ्यात तर नाही. आणि अख्खा गाथा जर चालला तर एक अभंग त्याला जुळतो बसत नाही, जुळतो. जन्म आलं त्याचे आजी फळ झाले साचे. तुम्ही सांभाळलेले संती बहिणी रसली. हा अभंग बसत नाही पण जुळतो. मग आत्ता घेतलेला अभंग नामदेवरायांचा आहे. पहिला मुद्दा संपला. आता ह्या आमदार साहेबांच्या अभिष्ट कीर्तनाला इंदुरीकडचं कीर्तनी म्हणल्यावर त्या माणसाला ब्याव नाही. आपलं कीर्तन जर वाढदिवसाला ठेवलं तर माणूस 100 वर्ष जगतो. आपलं कीर्तन जर वास्तुशांतीला ठेवलं तर वर्षात दुसरा बांगला होतो. आपलं कीर्तन जर दुकानच्या उद्घाटनाला ठेवलं तर वर्षात दुसरं दुकान होतंय. आणि आपलं कीर्तन जर लग्नाला ठेवलं आता ह्या माणसाबद्दल आज्ञार्थी एक वाक्य का बोलायचं माहिती का? काही असू ते, पक्ष विक्षेप तो विषय बाजूला आहे, पण तो माणूस वारकरी संप्रदायाशी निगडीत आहे. नाहीतरी जवळजवळ संप्रदायाचं आणि राजकारणाचं कोणत्याच बाबतीत जमत नाही. पण ह्या माणसाने कसं जमावलं त्याचं त्यालाच माहिती. नाही तर पुढारी कुठं गंधन माळण असं कुठं राहतं का? पुढारी म्हणजे 5 वाजता डोळे लाल, 5 वाजता डोळे लाल, सकाळी काळे डोळे. पण या माणसाचं एक वैशिष्ट्य आहे महाराज, की हा माणूस आमच्या वारकरी संप्रदायाच्या प्रचारासाठी माणूस आहे. हे कौतुक आहे. आता त्यांनी फक्त एकच करायचं आमचं काम. आपलं काम थोडं वेगळं आहे. आमचं काम एकच करायचं का 8-15 दिवसात 100-200 लोकांमध्ये का होईना पण कीर्तनं सुरू झाली पाहिजे, एवढं काम त्यांनी करायचं. आम्हाला लय मोठा दुष्काळ काढला आम्ही. महाराज कोरोनानं कोणाचीच जिरवली नाही, एवढी आमची जिरवली. फोन चालू ठेवून रिंग वाजाना रे, फोन चालू ठेवून. हो, नाही तर आमचे गायक वादक पहिले भजनाला बोलवले ना, सप्त्याला जेवायला लय ठेप, भजे नको भात दे.
आता म्हणते काही दे बोलव बो. आणि कोरोनामध्ये महाराज मंडळी आणि आमदार साहेब, कोरोनामध्ये दुकानदारांचा तोटा झाला नाही, अजिबात नाही. फळीवर करून का होईना पण डाव लावला. हा विनोद नाही, फक्त बारीक वाक्य आहे का बरं का. ज्यांनी ज्यांनी धर्म संस्कृती टिकवली त्यांनाच त्रास झाला. तमाशा बंद. परत ऐका, काही का असो पण त्यांच्याकडे निदान संस्कृतीचं काहीतरी जतन आहे. तमाशा, जागरण गोंधळ, कीर्तनकार, रामायणकार, भजनकार, माळ विकणारे, गंध विकणारे, फुलं विकणारे, उपजीविका भगवंतावर करणारे, सगळ्यांचं वाटोळं झालं. कोणला बसलेल्या माणसाला दारू मिळाली नाही. कवा 2-4 दिवस मिळालीच नाही. दारू मिळाली, जुगार मिळाली. म्हणून तुमच्या वाढदिवसाला तुम्ही संकल्प करून टाका का 8 दिवसात कृष्णाष्टमीचे सप्ते प्रत्येक गावात 100-200 लोकात करा. याच तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. अहो, पूर्वी आमच्या बायका आम्हाला विचारायच्या आज कधी येणार आहे. आता विचारी ते आज जाणार आहे का. हसत हसत जगा. जाऊ द्या, माझ्या पुढे बसल्यावर 15 मिनिटामध्ये तुमचं 6 महिन्याचं दुखणं तर गेलं. हसलं पाहिजे. या जगात एकच गोष्ट आहे, हसणे. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, आणि जी गालात हसतात ती गद्दार असतात. आणि काही माणसं तर इतके नालायक आहेत काना त्या पण हसत नाही. काय त्याचं मुळ्यात दुखातं का काय 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 कणतो नुसता जगातल्या सगळ्या रोगावर एकच औषध, हसणे. हसणे. आणि हसत जा तुम्ही. आता 1 तास अजून जर माझ्या पुढे बसले ना, वर्षातलं दुखणं गेलं. सगळे लोक परत ऐका. इथपर्यंत आलो आपण. म्हणजे यांना वाढदिवसाच्या पहिल्या शुभेच्छा काय, कीर्तन चालू करणे. 100 वर्ष तुम्हाला भ्याव नाही. आपल्या कशा वेळ लिहून घ्या. आपले वाक्य खोटे नाही ठरत कधी. हा मग मी आलो म्हणले होते, आलेच. आपलं एक नाही मारा, माना नाही तर नका मानू, पण चांगल्या कर्माला फळ आहे. असं कसं कुणी काही म्हणेल याला काय किंमत आहे. ते शिट्ट्या मारते वगैरे हिनावाला इकडे सर. एक वाक्य नीट ऐका महाराज. आमदार साहेब, सगळे महाराज मंडळी ऐका. हॉस्पिटल विकत घेणारी लोक होती नव्हती होते. हॉस्पिटल विकत घेणारी लोक होती. डॉक्टर महिन्याला ठेवणारी लोक होती. आणि डॉक्टरला काट्यात घालून त्याच्या वजना इतके पैसे देणारी लोक होती. त्यांचे बाप वाचले नाही. हॉस्पिटल विकत घेणारी लोक होती. मग ऐका आता, पैसा कामा येत नाही, मित्र कामा येत नाही, भाऊबंद कामा येत नाही, पण चांगलं वागणं वाया जात नाही कधीच नाही. पुन्हा त्यांना वाढदिवसाची शुभेच्छा. आजच्या कीर्तनाला सुरुवात करताना पहिला मुद्दा तुम्ही बोलत जायचं पटकन. बैठे 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 सावधान. सावधान म्हणजे उरफाटा फिरत होतो. ऑनलाईन क्लास आहे ना. अरे काय ऑनलाईन ना काय अभ्यास करते का हे मॅडम डिलीट करतात गाणे ऐकते हे काय करतात. हा आता सावध. फक्त माझ्या हरीच्या दासाच्या कुळाला उदंड आयुष्य लाभू दे. नामदेवरायाचं चरित्र सांगितलंय. आता मला तुम्हाला मुद्दा सांगायचा ना, अभंगाला सुरुवात करायला फक्त बोलत जायचं. बैलाला आहार आहे. बैलाला आहार आहे मान्य. बैलाला निद्रा आहे. बैलाला आहार आहे, बैलाला निद्रा आहे, बैलाला भय आहे आणि बैलाला मैथून आहे. बैलामध्ये मैथून आहे, माणसामध्ये मैथून आहे. बैलामध्ये आहार आहे, माणसामध्ये आहार आहे.
बैलामध्ये निद्रा आहे, माणसामध्ये निद्रा आहे. बैलामध्ये भय आहे, माणसामध्येही भय आहे. मग बैलाला एकादश का नाही? किंवा म्हशीला सोमवार का नाही? कुत्र्याला माळ का नाही? याचं उत्तर एज्युकेटेड लोक आहे का? हाय क्वालिटी ऑफ नॉलेज इज ओनली मॅन ऑन द अर्थ. विदाउट मॅन व्हॅल्युएशन ऑफ वर्ल्ड इज कम्प्लिटली झिरो. माणसं बुद्धिमान झाली पण एक वर्ग देव नाही म्हणणार आहे. मान्य मान्य परत ऐका जागेवर या. एक वर्ग देव न म्हणणार आहे, एक वर्ग देवाला अतिशय मानणार आहे. आणि देव न मानणाऱ्यांची संख्या सध्या वाढली. त्याचं उत्तर ऐकायचं आणि पुढे चालायचं. आता शिकलेले लोक नीट ऐका. जगात 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आहे. वढ्या नाल्याला इंग्लिश मिडियम आहे. पोरं कमी एवढ्या शाळा झाल्या. मास्तर पोरं सापडी जातात आपल्याकडे घाल म्हणून. हा म्हणला गाडू कुडू कुडं एकटंच आहे. 4 गाड्या वाट्यावरून जात्या. आता तुम्हाला प्रश्न विचारतो. देव न मानणाऱ्याला देव, मी तुम्हाला पहिला कळवतो आज कसं आणून घालतो बाप. देव न मानणाऱ्याला प्रश्न आहे. वाक्य नीट आहे का? डॉक्टर सगळे आहेत आपल्याकडे आहेत. नीट आहे का? रक्ताचा रंग लाल आहे. सावध राहायचं बरं का, परत घोटाळा नाही करायचा. रक्ताचा रंग लाल आहे. त्याच्यात 2 प्रकारच्या पेशी आहेत. तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी. व्हाईट ब्लड कॉर्पसच आणि रेड ब्लड कॉर्पसच. आणि हिमोग्लोबिनमुळे रक्ताचा रंग लाल आहे. रक्त खाण्यासाठी अन्नाची गरज आहे. अन्नामध्ये व्हिटॅमिन असण्याची गरज आहे. मग एवढं जर डॉक्टरला कळलं तर आतापर्यंत जगातल्या एकाही डॉक्टरनं रक्त बनवायचा कारखाना का काढला नाही? मग अन्नाचं रक्त जो करतो तो दिसत नाही, पण आहे त्याचं नाव देव आहे. डोकं लावायचं नाही परत. याचा अर्थ देव. बस आता फिट बसलं. एखादा म्हणला नाही पटलं. दुसरं उत्तर दुसरं उत्तर. लाकडात अग्नी आहे, दुधात लोणी आहे. लाकडात अग्नी आहे, दुधात लोणी आहे, साखरेत गोडी आहे, हृदयात देव आहे. मग एखादा म्हणाला आम्हाला या गोष्टी पटत नाही. तुम्हाला कॅन्सर माहित आहे, तुम्हाला बीपी माहित आहे, तुम्हाला शुगर माहित आहे, तुम्हाला हृदयाचे 4 कप्पे माहित आहे. उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका, फुफ्फुस माहित आहे, हृदय माहित आहे, ब्रेन माहित आहे. मेंदूला 2 भाग आहेत, लहान मेंदू आणि मोठा मेंदू. त्याला 3 आवरण आहेत. दृढ आवरण आहे, जाला आवरण आहे, मध्य आवरण आहे. त्या मध्यभागी प्रमस्तिष्क मेरू द्रव पदार्थ आहे. एवढं जर तुम्हाला माहीत आहे तर मला कोणत्याही डॉक्टरनं प्रश्न द्या, फक्त मरताना काय जातं एवढं सांगा. कोणत्याही डॉक्टरने सांगावं तुझा बाप हॉस्पिटलमध्ये मरताना तुझ्या बापाचं हे गेलं गेलं नाही का? गेलं, पण काय गेलंय? आता लय डोकं खाजवायचं काम आहे. काय गेलंय? अरे गेलंय ते दिसत नाही, पण आहे त्या चैतन्याचं नाव देव आहे. त्या चैतन्याचं नाव देव आहे. सर्वाघटी. आणि त्याला पुरावा सांगतो आहे त्या चैतन्याचं देव आहे. मग देवाची व्याख्याच ऐका. इम्पॉसिबल थिंग बिकम पॉसिबल, इट इज कॉल्ड गॉड. जे कोणाला जमलं नाही ते ज्याला जमतं त्याला देवा ही देवा
पुन्हा डोकं नाही लावायचं बरं का. देव 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 देव. आता हे किती जरी बोलले तर घरी गेल्यावर जी झक मारायची ती मारणार. म्हणजे देव बस देव आहे. पुरावा त्याला तिसरा अध्याय. तुम्ही देवा ते भजाल, देव तुम्हा तुष्टवेल, परस्पर घडेल प्रीतीजेत, आज्ञापक व्हाल, वाचा सिद्धी पावा. पुन्हा डोकं लावायचं नाही. देव आहे. आता थोडं मागण येतो. आहार आहे, निद्रा आहे, भय आहे, मैथून आहे. तो विषय संपला. पण हात फक्त माणसाला आहे. एज्युकेटेड लोक 10वीच्या पुढचे 12वीच्या पुढचे एज्युकेटेड लोक, प्राध्यापक अध्यापक नीट आहे का, शिक्षक विक्षक, ए बरे बंद कर दे. ए हात सगळ्यांना आहे ना. हात 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 हात. आता ऐका, शरीर शुद्ध होतं स्नानानं, मन शुद्ध होतं नामानं, चित्त शुद्ध होतं ध्यानानं, आणि धन शुद्ध होतं दानानं. कोरोनाच्या काळामध्ये 2-3 हजार लोकांना घातलेलं जेवण आमदार साहेबांचं धन शुद्ध झालं. आणि गरिबावर केलेले उपकार कधी वाया जात नाही. श्रीमंतावर कधी उपकार करायचे नाही. नाही नाही, जे खाऊन खाऊन माजले त्यांना जेवायला बोलवण्यात मजा का. अन्नाची जलग. महिला मंडळ, हे बरे, तुमच्या घरी कोणताही कार्यक्रम असला, श्रीमंताच्या बायकोला कधी जेवायला बोलवायचं नाही. नको बाई, तू येऊ नको खाऊ नको, कारण आली तरी ती रोग्यातच ना. मी चहा पे, तू येऊच नको. त्याच्यापेक्षा भांडे घासणाऱ्या बाईला जीव घाला आणि लुगड्याच्या पदरात तिला थोडं बांधून द्या. तिच्या मुलांच्या गालावरचं हसू तुम्हाला देव भेटेल. श्रीमंतांना मदत करण्यात मजा नाही, कारण आपण जी माणसं आहेत, आपण शिवाजी संभाजीच्या राज्यातली माणसं आहेत. हे 96 कोणी खानदान रक्त आहे. तुमचे रक्तच 90 पिऊ गोठले नालायक हो तुम्हाला. अरे वॉटर मिशन आहे नालायक हो. 10 रुपये आता तुम्ही मला लाज वाटते का. ए भंगरी, अंडरपेनला गुचिडा झाल्या क्वार्टर आणतो तू खाजी तिंडत आहे का. ए आपण माणसं कोण आहेत. वाघ फाडला होता संभाजीनं. आपल्या बसलेली पोरं सुरांनी 10वीच्या पुढचे टोणगे. ए दारू आपल्या तोंडाला शोभत नाही. आमच्याकडं 16व्या वर्षाच्या राजानं राज्य स्थापन केलंय. आमच्याकडे 22व्या वर्षाच्या मुलानं जगाची आई तयार केली आणि 42व्या वर्षी आमच्यातला जगत गुरु झाला. आपल्या तोंडाला शोभत नाही. आपण माणसं भंगार आहे काय. वाघ फाडला होता संभाजीनं. वाघ 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 गोवा नाही वाघ. थोबाड सडले नालाय गो गोवे खाऊ खाऊ लाज नाही वाटते. ए वाघ 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 कळत तुम्हाला. वाघ म्हणजे आपला वाघ नाही, आपला 5च्या पुढं वाघ. 9 वाजता पडला उताना झाला चित्ता. सकाळी लागला 5 उसने मागा झाला बिबट्या. आपण माणसं कोण आहेत. आपण माणसं कोण आहेत. राजे राजे तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत हा बाजी खिंडीत आहे. हे रक्त आहे. आधी लग्न कोंडाण्याचे, मग लग्न रायबाचे. आपण माणसं कोण आहेत. राजे राजे खबरदार जर टाच मारली चाल पुढे शिंदल्या उडवीन राय राय. हे बुटाची पॉलिश करून, हे बुटाची पॉलिश करून जगणार रक्त आहे. बुट साठून जगणार रक्त नाही. सगळ्या समाजाने त्रास दिलाय, पण महाराज लोकांनी छळू द्या, घरच्याने छळू द्या, जवळच्याने छळू द्या, कोणी छळू द्या, जगाच्या मालकानं गाठा पाण्यात सांभाळलाय. गाथा सांभाळणारा कोण आहे. पांडुरंग परमानंद. येऊ द्या त्रास.
कारण आपण माणसं कोण आहे? भीती नाम तुझी मुडी गडगडला स्वामीच्या चिरतालीला जबाबदारी सह्याद्रीचा सिंहगड शिवशंभोराचा तरी काहींच्या तोंडात गोवा ए सर्वस हात इथे आपण हात हात ए हात एक झालं फायनल. बोलणे 2 नीट बोला. हसणे 3 माणसाकडे काय आहे तेवढं सांगत होतो. ए परे हात 1 बोलणे 2 हसणे 3 झाले बरं का. हसत जा. हसणे 3 उभा 4 सगळे प्राणी आडवे आहेत एवढाच पठ्ठ्या उभा आहे. बैल आडवा आहे पण अवताला सरळ आहे. गाय आडवी आहे पण दुधाला सरळ आहे. यावला दिसाय सरळ आहे वागायला आडवी आहे. हात 1 बोलणे 2 हसणे 3 उभा 4 आणि आनंद 5. आणि आनंदाचे 5 प्रकार आहेत. आनंद आनंद अत्यानंद ब्रह्मानंद प्रेमानंद विषयानंद. जन्माला आला आनंद, कशाला आलो अत्यानंद, मी कोण ब्रह्मानंद, परमार्थात प्रेमानंद आणि संसारात विषयानंद. हात 1 बोलणे 2 हसणे 3 उभा 4 आनंद 5 लज्जा 6 स्मरण 7 विचार 8 बुद्धी 9 पुण्य 10 कर्म 11 देवांना मिळालं नाही 12 देव इच्छा करता 13 आणि हाच देव आहे 14. हेची देई
क्वालिटी हाय क्वालिटी ऑफ नॉलेज इज ओनली मॅन ऑन द अर्थ. म्हणून आजच्या कीर्तनाला सगळ्या मंडळीला पहिलं कौतुक करावं ते भाजप सांप्रदायिक आघाडीच्या कार्यकर्त्यांचं. एवढं मोठं कौतुक केलं. दुसरं कौतुक करावं ते आमदार साहेबांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचं. कारण आता कार्यकर्ते पहिले राहिले नाहीत. 15 वर्षापूर्वी आमदार साहेबांच्या मागे हिंडणारा जो गट होता तो आपला माणूस मोठा होतोय म्हणून हिंडणारा होता. आता जो हिंडणारा गट आहे माई सुनका होईना अंगणवाडी चिटकाव म्हणून हिंडणारा गट. आता गटागटात तुम्ही बोलणारच नाही. आता गटागटात फरक आहे. पूर्वीचा काळ वेगळा आणि आत्ताचा काळ वेगळा आहे. आता वेगळा आहे. म्हणून आमदार साहेबांच्या अभिष्ट चिंतनाला आपल्याला त्यांच्या कुळाला तर उद्दंड आयुष्य लाभू द्यायचं हे तर मागायचंच आहे. पण समाजासाठी काही बंधनं आता पाळायची आहेत. ती 1-2-3 बंधनं सांगतो तेवढी पाळावाच लागतील. वारकरी संप्रदायातल्या सगळ्या भजनी मंडळांनी गायकवादकांनी महाराज मंडळींनी एक आमदार साहेबांचे कार्यकर्ते गावातले 2-4 गावचे लोक आपल्याकडे माणूस मेला पटलं तर हा म्हणायचं नाही तर नाही म्हणत. कारण माझ्या आयुष्यात एकच खोडे महाराज मी खरं बोलतो त्याची फळं भोगितो. आता हे कॅमेरेवाल्याला मी का बोलतो माहिती का महाराज. हे 2 तास कीर्तन येतात पण अख्खं यूट्यूबला टाकत नाही. माझं एखादं चुकीचं वाक्य गेलं तेवढंच टाकतात. म्हणजे हे माझंच ऐकतात माझ्या ठोकते अशी नालायक आवला दे. पैसे हे कमी आणि इज्जत आपली घालतात. बरं हे काय करतात महाराज हलकट क्वालिटीचे. हे अगोदरच्या वाक्याचा संदर्भ घेत नाही मागचा घेत नाही मधलं कुठंतरी वाक्य घ्यायचं आणि दुसऱ्याला मानसिक त्रास द्यायचा. तो मी 2 वर्ष भोगलाय. यांचं वाटुळच होणार. आणि आज जर कोणी क्लिप टाकली ना तुला पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो आज पौर्णिमा आहे तू 3 दिवसाच्या आत राहत नाही. तू इतके जुलाब होती ना तुला तू चड्डी सोडूच शकत नाही. बसलोच राहा. आता एवढं खसकवलं तरी तुम्ही झक मारल्याशिवाय अरे चांगलं असेल तर टाका. मग आपल्याला 2-3 संकल्प करायचे. पटलं तर हा म्हणाय. सगळी माणसं पर्यावरणावर बोलतात सगळे पण आपल्याला पर्यावरणावर एकच वाक्य बोलायचं आहे. पटलं तर हा म्हणा. माणूस मेला आपण जाळला का त्याची राख आपण नदीत टाकतो. पाया पडून सांगतो सगळ्या माणसाला भारत ही संतांची भूमी आहे आणि नदी ही माता आहे. नदी ही माता आहे. आजपासून आमदार साहेबांच्या वाढदिवसापासून परिसरातली जेवढी गाव आहेत त्यांनी मेलेल्या माणसाची राख नदीत टाकायची नाही. नदीत टाकायची नाही ओढ्यात टाकायची नाही. ती राख गुणीत भरायची घरी घेऊन यायचं. शेतात 2-3 खड्डे करायचे त्या खड्ड्यात ती राख टाकायची आणि आई वडिलांची आठवण म्हणून झाड लावायचं. भावपूर्ण श्रद्धांजली. यावर आपलं मत काय हा किंवा नाही. आणि प्रत्येक व्यक्तीनं एक झाड लावलं एक झाड आई वडिलांची आठवण म्हणून आणि वर्षभर जर त्याला पाणी घातलं तर त्याच साहेबांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा होतील. आता काही बावळाचं काय म्हणतील राग कुठं घरी आणतात का मग बाप कुठं लाईट बंद करून आणतात का. बापाला लाईट बंद करून हाणलेलं चालतं. बापाच्या दहाव्याचे न्हाव्याचे पैसे बुडवणारी माणसं आहेत असे लई आहेत. फक्त कडक कपडे घालून येणे त्या वागून इतके नालायक. थोर लग्न मागितलं तो म्हणला आपला काही संबंध नाही. धाकटा म्हणला मी त्याचा नाहीच तर पैसे द्यायचा काय संबंध नाही. आणि हा नियम जर सगळ्यांनी केला एक व्यक्ती एक झाड तर वाढदिवसाच्या शुभेच्छा होतील. मान्य
मान्य आहे. आणि ह्याच खऱ्या वाढदिवसाच्या पर्यावरणावर भाषण करून काय करायचं? या भाषणाने तर देशात वाटून झालं. सारखी भाषणं करायचं काय? जो उठतो तो प्राण्यांवर बोलतो. जो उठतो तो एखाद्यानं कावळ्याचा जीव वाचवला तर पेपरला बातमी येते, यांनी कावळ्यांना जीवदान दिले. एखाद्यानं मगरीला बाहेर काढलं, क्लिप तयार झाली. महाराज मग एवढे प्राण्यांवर बोलता, एवढा प्राण्यांचा अभ्यास करता, पण हिंदू धर्माचं दैवत असणारी गाय आजही दानादन कत्तल खाण्यात जाते, ती कुठं जाते? मग तिच्यावर कोण बोललं? कुत्रीला 3 पिलं झाले तर बातमी आली. कुत्रीला 6 पिलं झाली तर बातमी आली. आणि आम्हाला पोसणारी आमची गाय टेम्पोत बसून कत्तल खाण्यात जाते. आम्ही काय बोलतो? आणि ही काळाची गरज आहे. आमदार साहेबांच्या वाढदिवसाला शेतकऱ्यांना एक संकल्प करायचा, वेळेला एक वेळेस उपाशी झोपेल, पण माझी माता असणारी गाय मी कधी कापायला देणार नाही. मी उपाशी राहिलो तरी चालेल, माझं बनियान मळालं तर मी पलटी करून घालील, माझा शर्ट फाटला तर मी शिवून घालील, पण माझी माता मी टेम्पोत घालणार नाही. या वाढदिवसाच्या शुभेच्छा. पटतंय? आता तिसरा मुद्दा कार्यकर्त्यांसाठी आहे. काय मी सांगितलं तर थोडं वाईट सांगणार, पण फायद्यातच सांगणार. थोडं झोंबल तुम्हाला. सगळ्या कार्यकर्त्यांनी आता घरी गेल्यावर आपल्या घरातले जुने मोबाईल काढायचे. बरे काढायचे मोबाईल. ते काही इतके बिघडलेले नाही, थोडी बॅटरी गेली असेल, चार्जर गेला असेल, ते मोबाईल रिपेअर करायचे. 5-10 रुपये 50 रुपये खर्च येईल. ज्या ज्या गरिबाच्या मुलांना शाळेत ऑनलाईन शिकायला मोबाईल नाही, एका कार्यकर्त्याने एका मुलाला मोबाईल द्यायचा. आमदार साहेबांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. नाहीतरी तुमचे तसे मोबाईल कोपऱ्यात पडलेलेच आहे. मग तुम्ही त्या मुलाला जर रिपेअर करून मोबाईल दिला आणि त्या मुलानं जर एक क्लास केला तर तुम्हाला कोटीचा आशीर्वाद मिळाला. आजही मोबाईल नाही म्हणून ऑनलाईन शिकणारी पोरं नाहीत. काय म्हणायचं तुमचं आहे? मोबाईल नाही म्हणून पोरं शाळेत म्हणजे ऑनलाईन शिकत नाही. पैसा फक्त मूर्ख माणसांच्या घरी आहे सध्या. जेवढी माणसं समाजात हलकट आहेत त्यांच्याकडेच माल आहे. सोमवार नाही, एकादश नाही, माल नाही, गंध नाही, कवापा, डोळे लाल, कोट्याधीश. पण आता मोबाईल गरिबाच्या पोरांना देणं ही काळाची. हे 3 मुद्दे कार्यकर्त्यांना आमदार साहेबांच्या वाढदिवसाचे पटले किंवा नाही पडले. आणि 4थी गोष्ट, राजकारण करत असताना पार्ट्या भरपूर पाहा, मला तिकडे झक मारा, पण 5 वाजता मतमोजणी संपली ना, 5:30 वाजता सगळे कार्यकर्ते एकत्र बसून चहा प्यायले पाहिजे. पुन्हा तो विषय गावात काढायचा नाही. हे शिकाय आमदार साहेबांचं त्यांचं. अहो हे दिल्ली मुंबईला सगळे निवांत एकटे बसत आहे, रिलॅक्स, एकत्र एका कोंबडे कुदती ही मंडळी, आणि आपण बसतो आपण येडेच आहे. ते बिचारे मस्त आहे. काय चाललंय तुझं? ओके ना? चिवीची तयारी कर. त्यांच्या गप्पा आणि आपल्या गप्पा. मी गेलो असतो लग्नाला बरं का, पण तो आपल्या पार्टीत नसल्यामुळं तू नाही गेला तरी त्याच्या पुरीला पोर होणार. तो काय मत आहे? हा विनोद नाही, माणसांमधलं प्रेम वाढवणं या वाढदिवसाच्या शुभेच्छा. मग सगळ्यांनी मिळून मागा काय हा कल्पायुष्य कल्पायुष्य
इथं नाचलं पाहिजे. अवलादी डांबरीवर जीप काढी द्या. जीप काढून एकच प्राणी पळतो, तोय बी एकच महिना. त्यालाय 15 दिवस बाकी. इथं नाचा या वाढदिवसाच्या शुभेच्छा. आता थोडा मुद्दा आहे परत. तुम्ही म्हणा चाललं कवर. माझ्या हरीच्या दासाच्या कुळाला उदंड आयुष्य, म्हणजे आमदार साहेबांच्या एका कुळाचा नाही 42 कुळांचा उद्धार होऊ दे. आता काही मुद्दे काळाशी गरज आहे. आता आपण शिकलो. आपण म्हणतो पिढी बरबाद झाली. सगळे लोक भाषण म्हणतात तरुण पिढी बरबाद झाली. कुणी केली? आम्ही केली कोणी? आता बघा सगळ्या कारट्यांना मोबाईल आहेत. आता स्टेजवर सगळे आमदार साहेब आहेत, त्यांचे वडील बिचारे वारकरी वैष्णव आहेत. आपण सगळे वारकरी आहेत, महाराज मंडळी. आपणही शिकलो आणि हे शिकले. आमदार साहेब आपण सगळे शिकलो. आपण शाळेत जाताना यांच्यासारखे कपडे होते का? या नालायकांना काय कमी आहे? आपल्याला काय होतं? 7वी पर्यंत पाटी, तिला साठा नाही, नुसतं खापर. मग खापराची फोडी तो म्हणून घरचे पत्र्याची घ्यायची. बरं पत्र्याची पाटी अशी नमुना होती, थुका लावल्याशिवाय वठतच नव्हती. मग आपण थुका लावायचं बंद केलं, पेन्शिली खायला सुरुवात केली. आपल्या दप्तराची पिशवी म्हणजे खताची गोण, आणि तिच्यात काय दप्तर होतं का? कवठं, बोर, चिचा. कमराला काय पट्टे होते का? आपल्या करगुट्याला लाकूड होतं का नाही? बोला पटकन. 8 रुपये भूक लागली का 8 चढवायचा, जेवला का 8 उतरायचा. आणि 8 रुपयांत 9वी पोत नव्हती. अख्खा मोकळा कार्यक्रम 9वी पोत. कायची 8 रुपयांत आली? असे सगळे पोरं पावसाळ्यात आंघोळीला, उन्हाळ्यात आंघोळीला, वड्याला, बोंगळे, चड्ड्या वड्याला, मंडळी पाण्यात. बाहेर यायचं वाळूच पसरायचं. तापलं का परत पाण्यात. 10 पोरांमध्ये एकाची आई आली तर 9 पोरं घरात पळत होती. ही श्रीमंती होती. आता यांना काय कमी आहे? पाया पडून सांगतो, लोकांना थोडं वाईट वाटेल. महिला मंडळ, पुरुष मंडळीला वाईट वाटतं, माझे दिवस खराब आहेत. पाया पडतो, महाराज म्हणून सांगत नाही. मुलांना मोबाईलपासून दूर ठेवा. आजही तुम्हाला राग येतो लोकांना, पण मोबाईलमुळे 4 दोष झालेत. एका मिनिटात सांगू पटकन. 1, डोळ्याची ताकद कमी झाली. एज्युकेटेड लोक नीट ऐका. डोळ्याला 4 दोष आहेत: निकट दृष्टिता, दूरदृष्टिता, दृष्टी सातत्य आणि दृष्टी वैमश्य. काहींना जवळचं दिसतं, लांबचं दिसत नाही. काहींना लांबचं दिसतं, काहींना दोन्ही क्लिअर दिसत नाही, आणि काहींना दिसतच नाही. हा विनोद समजू नका. डोळ्यांवर परिणाम झालेत किंवा नाही हा म्हणा, नाही तर नाही म्हणा. 1. दुसरा मुद्दा, मोबाईलमुळं कमरा गेल्या. 3. मोबाईलमुळं संवाद संपला. एकमेकाची माणसं एकमेकापुढं प्रगट करत नाहीत. आणि पाया पडून सांगतो, तुमच्या मनातलं दुःख कोणातरी पशी सांगत जा, ती कमी होतं. 1.5 वर्षाचं दुखणं तुमचं मी 1.5 तासात घालवलं. आणि एकलकोंडी माणसं झाली मोबाईलमुळं. एकटेच येड्या बाबळीत, मुरीत, तुरीत, सिमेंटच्या नळीत, कपाशीत. लघवीला आली, चैन सुद्धा खोलली नाही. हा का पाणी खाली? हा किंवा नाही आहे. आणि याचे परिणाम ऐका. एका मिनिटात सांगू. या पोरांना मोबाईलचा काय लागलाय? नाद. करेक्ट. नाद लागल्यामुळं काय झालं? यांचे मित्र कमी झाले, यांना दुस्ती कमी झाली, संवाद कमी झाला. हे एकलकोंडे झाले, एकटे बसायला लागले. यांना झोप येत? पटापट बोला. झोप येत नाही. मोबाईल वापरणाऱ्या अवलादी रात्री झोपत नाहीत. आणि झोप येत नसल्यामुळं यांनी क्वार्टर सुरू केली. कशाला?
कशामुळं झोप येत नाही म्हणून यांनी काय सुरू केली? क्वार्टरमुळे यांना काय येईल? पटकन बोला. झोप येईल म्हणून यांनी क्वार्टर सुरू केली. क्वार्टरला लागत पैसे कमी पडल्यामुळे यांनी काय सुरू केली? चोरी. करेक्ट. पेट्रोल चोर, टायर चोर, मेट्रोल चोर. शेतकऱ्याभोवती तर लय नवीन चोर आले. फुटबॉल न्याला आणि पाईप ठोला. शेतकरी इळभर पाईपात पाणीत घालत बसलं. हे गेलं सायकल. यांनी काय यांनी काय करायला सुरुवात केली? चोऱ्या. महाराष्ट्रातलं पोलीस खातं चांगलं आहे म्हणून जनता जाग्यावर आहे. आणि महाराष्ट्रातल्या दुसरी लाट कोरोनाची दुसरी लाट फक्त तिघांनीच थांबवली. 1 डॉक्टर, 2 पोलीस आणि 3 गावोगावच्या सामाजिक संस्था. सगळ्यात जास्त मदत कोणची? सगळ्यात जास्त मदत कोणची? सामाजिक संस्था. यांनी काय करायला सुरुवात केली? चोऱ्या. यांना चोरी पचली. पहिली किरकोळ चोरी पचल्यामुळं मोठ्या चोरीला सुरुवात झाली. चोरी केल्यामुळे यांना थोडा प्रॉफिट, पटापटा बोला, प्रॉफिट झाला. यांनी भारी मोबाईल घेतला. त्याच्यामध्ये गेम लागली. गेममध्ये ॲप सापडला आणि ॲपवर दोस्ती झाली. कोणच्याशी? पुरीशी. करेक्ट. हां बरोबर आहे. दोस्ती कोणाची झाली? बोला पटकन. पुरीशी. पोरगी यानं पाहेल नाही पण हा कामाला लागला. तिनं ओळखलं हा कामातून याचं ATM मोकळं कराय हरकत. तिनं याला लुटलं. हे कामातून गेलं. चोऱ्या करायला लागलं. प्रेम वाढलं. ATM मोकळं झालं. पळून जायचं ठरलं. पळून जायचं ठरलं. बरं, पळून जाणारी पोरगान पोरगी यांना लाज आबरू हा विषय नसतो का? माझ्या आईची इज्जत जाईल का? पुरी काय म्हणता माहिती का? उलट्या. प्यार क्या चीज है हे इंदुरीकर को क्या मालूम है? प्यार तो अंधा होता. इतके यडपट पुरी आहे. त्यांना अक्कल भेजा का माझ्या बापाची मान खाली होईल का माझ्या आईची शरम नाही. पळून गेले. पैसे बोला पटकन संपले. प्रेम कमी झालं. तिला पहिल्या प्रियकराचा फोन तो यानं ऐकला. याला टेन्शन आलं. यानं तिचा ठेवून दिली. ती निघून गेली. हा लोड मध्ये आला. एक दिवस मोकार प्याला आणि जागेवर आणि त्याच्या 10व्याला इंदुरीकरचं प्रवचन ठेवलं. काय वांग सांगू का 10व्यात? हो तो कसा मिळाला याची ओवी नको का ज्ञानेश्वरीत? आणि असे पुरीनं धोका दिलेले माया पुढे बसलेले आता 5-7 इथं. मी नावा सगळं सांगल. आपलं काम वेगळं आहे. प्रेम विराव नीट आहे का? प्रेम करणारे नीट आहे का? हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? शंभड्या. हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? आणि आपण इतके नादान नाही का एवढं सुंदर हृदय कुणालाही द्यावं? ज्यांनी असे लफडे केले ना, दरवाजे लावून भांडे घासते ते रे. दरवाजे लावून आणि भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा. 1.5 तास प्रियकन प्रियशी येड्या बाबळीत गप्पा आणत होती. 1.5 तास. बाबळ इडी ही उरफाट्या बावलीची. आणि ती पोरगी त्याला म्हणायची तू माझ्या डोळ्यात पाय. तू मैं डोळ्यात पाय. इश्क ही मेरी जिंदगी है.
तुम्हारे बिना मैं किसी की सोच भी नहीं सकती. तो म्हणला पण मी पॉझिटिव्ह निघालो ना, उलट तिकडे. आमदार साहेबांच्या वाढदिवसाला 4था संकल्प करायचा आहे. झाड लावलं पाहिजे 1, मोबाईल दिला पाहिजे 2, गावातलं भांडण तात्काळ मिटवलं पाहिजे 3 आणि 4 मुलांना विशिष्ट काळच मोबाईल दिला पाहिजे, अन्यथा काढून घेतला पाहिजे 4 आणि 5 गाव तिथं व्यायामशाळा झाली पाहिजे. गाव तिथं व्यायामशाळा, गाव तिथं व्यायामशाळा. निदान आमचे 15 पोरांमधले 5 पोरांनी तब्येत कमावली तर भारत देश सुखी होईल. आणि ज्यांनी देशासाठी रक्त सांडलं ना त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना म्हणा मजाच आहे. उगत डांबरी आवड शेट करण्यापेक्षा आहो तुकाराम बाबा करा ना. आता अजून वेळ झाला का नाही? आम्हाला काम नाही. पण जाऊ द्या, माझं थोडंसं बोलणं पटणार नाही, पण आपल्या माणसांच्या वाढदिवसाला हे संकल्प करणं आपलं. आणि आपल्यातला माणूस मोठा झाल्यावर स्वाभिमान पाहिजे. आपल्या माणसाने ट्रॅक्टर घेतला तर माणसं म्हणले पाहिजे गेलं पुढं आपले जळा, त्या जळायचं नाही. आता आमदार साहेबांच्या अभिष्टचिंतनाला अजून 2 संकल्प करायचे आहेत. सांगू पटकन. 1 ए बरे काही गेला का डोक्यातून? भारत हा कृषी प्रधान देश आहे. 1 महाराष्ट्रातली 80% जनता शेतीवर
अवलंबून आहे. आणि पूर्ण महाराष्ट्रातली जनतेची शेती ही निसर्ग अधीन आहे. मान्य आहे ना? मग आज आपल्याला आमदार साहेबांच्या अभिष्टचिंतनाला मुळात तुमचे आमदार शेतकऱ्याच्या बाजूचा माणूस आहे. नाही तर बाकीच्यांचं कसं असतं, फक्त भाषणाच्या शेवटी शेतकऱ्यावर यायचं थोडं. हा तेच, हा म्हणजे हा माणूस शेतकऱ्याचं हृदय आहे. नाही तर बाकी त्यांचे भाषण ऐकले ना शेवट म्हणायचं फक्त पाण्याचा प्रश्न गंभीर आहे, विजेच्या प्रश्नाच्या बाबतीत काही ठोस निर्णय घेतले जातील, त्यासाठी योग्य प्रकारचा निधी उपलब्ध केला जाईल आणि तो आमच्यात वाटून घेतला जाईल. तुम्ही वाजवा टाळ्या शिजवा नाळ्या. दोन, शेतकऱ्यानं शेतीला साईड बिझनेस केला पाहिजे. नुसत्या शेतीवर पोट भरणार नाही. गारगारी का, कुल्फी का, पावी का, बटारी का, रद्दी का, शेळ्या पाळा, बोकड पाळा. 680 रुपये किलो बोकड आहे. $680 श्रावणात. विनोद नाही, म्हशी बहादरा 150 रुपये म्हशी. दिवसभर 2 भेटल्या 300. सायकल पंक्चर काढा 10 रुपयाला पंक्चर आहे. 30 झाली का? आता 20 म्हणा. पण पाया पडून सांगतो, किराणा आणि भाजीपाला वरच्यावर सुटला पाहिजे असा शेतीला व्यवसाय करा. आणि शेतकऱ्याचे पोरं, तरुण पोरं भांबावल्या भ्यानं बोंबलत हिंडू नका. नोकरी लागणार नाही, बायको मिळणार नाही. रेंज गेली काहींची, रेंज गेली रे, रेंज गेली. काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसत. बायको मिळालं रे, बायको मिळालं. आता तुम्हाला एकच आधार राहिलाय, मामा. तुझ्या मामा मुलगी आहे का? नाही. तू झाला गोसाई. तुझ्या मामाला दोन्ही. आपल्याला एकच लागत, दोन्हीचं काय करतो? तुझ्या मामाला नाही का? मामाचंच लगीन झालं नाही. मामाच मोकळा हिंडतो. याचा कावा नंबर. माय कीर्तन ऐकून गेल्यावर एकटाच हसतो माणूस घरी. पण तरुण पोरांनो व्यवसाय केला पाहिजे. पोरांनो माझ्या अवतारावर नका जाऊ. मी स्वतः BSc BEd माणूस आहे. गारीगारी का, कुल्फी का, हातगाडीवर वांगे बटाटे का, पण इथून पुढचा माणूस जो कामात राहील आणि वारकरी संप्रदायाला मानेल तोच जास्त दिवस टिकेल. नोकरी तुम्हाला लागणार नाही. बरं लागली कवा लागल? बरं लागली. शिकायला गेले 10 लाख, काढा हिशोब. शिकायला गेले 10 लाख, भरायला लागले 10 लाख, किती गेले? 20 लाख. तुला पगार आहे 600 रुपये. मरतो का तू? ए दरिद्री नाही. बरं तुम्हाला नोकरी लागायची, द्यायचे ठरलं. 25ला तू BA झाला. किती? बोला पटकन. 25ला तू काय झाला? BA. 2 वर्ष गावात राहिला. 27. 3 वर्षानं BEd झाला. 5 वर्षानं जॉईन झाला. 5 वर्षानं पगार मंजूर झाला. 5 वर्षानं हातात मिळाला. 46ला तू पॉझिटिव्ह निघला. यंदा सगळ्या कीर्तनकारांनी फक्त श्राद्धाचेच अभंग पाठ करून ठेवायचे, कारण यंदा वर्षभर श्राद्धची. म्हणून पोरानं व्यवसाय केलाच पाहिजे, नाही तर काही नाही. काय व्यवसाय चांगला करा तर ह्या वाढदिवसाच्या खऱ्या शुभेच्छा ठर. लग्न साधे करा, पोरं होतात. उत्पन्नाच्या तुलनेत राहणीमान ठेवा. आणि शेतकरी आमदार साहेब कार्यकर्ते ऐका,
सगळ्या लोकांनी कोरोनामध्ये हात टेकले, सगळ्यांचे हाल झाले, पण महाराष्ट्रातल्या मातीचा शेतकरी राजा जो आहे तो घाबरला नाही. ते घाबरतच नाही, ते डिरिंगबाजच आहे. त्याच्याकडे कवायचा 3 पायला गहू घरात आहेच. त्याची बायको शेतात गारक्याला गेली, 3 वांगे 2 मिरच्या घेऊन आली, गेली दुपार. नोकरीवाल्याची बायको काय बाथरूमच्या इटा काढी ती काय खात. अरे शेतकरी काही झालं तर राजा आहे, कालही राजा, आजही राजा न उद्याही राजा. माऊलीनं ओवी लिहिली शेतकऱ्यासाठी. माऊलीनं 18व्या अध्यायात 880 नंबरची ओवी आहे. किंबहुना कृषी जिने गोधने वर्तो निजावे. ज्याच्या दारात शेतकरी घाबरत नाही तो राजा आहे. त्याला फुकट तांदूळ मिळाले, त्यानं इकून टाकले. लबाड बोलायचं नाही, इकले का नाही. फुकट मिळाले 10 रुपये किलो न इकले. दुकानदारानं पॉलिश करून याच्यात 40 न ठोकले तांदूळ. ते शेतकऱ्याला 8 दिवस बाजार नाही भरला तरी शेतकऱ्याकडे बायकोकडे भाजी करायला इतके डोकेत. एका डाळीच्या पिठाचे 3 पिठले करते ती. जास्त पाणी टाकी ती पातळ, कमी टाकी ती घट, एकदम कमी करते मोकळं. दुधात लिंबू पिळती, दही त्याचं घुसळण केलं टाक, त्याच्यात मिरची टाकी ती कढी. शेतकऱ्याच्या घरात काय नाही, 8 दिवस बाजार नाही भरला तरी त्याला काही घेणं नाही. बरं त्याच्या घरी दुधाला तोटा नाही. गाय आटली म्हैस, म्हैस आटली गाय, दोन्ही आटल्या शिळी. बरं शिळीचं दूध काढाय तकलीफ नाही, कोल्हाई लहर आली. चहा उकळत आला, बरं दूध यायला टाइम नाही, माग फटका पुढं दूध, माग फटका पुढं दूध. अरे माझ्या हरीचं म्हणे हे मुद्दे शेतीसाठी काळाची. माझ्या हरीच्या दासाच्या कुळाला उदंडाय शिलाबू दे आणि आमदार साहेबांच्या अख्ख्या परिवाराला कल्पनेने
पंचवीसरीतलं एकच प्रमाण समर्पक हे मदतीस्तव हे मदतीस्तव झाले परी मी नाही गेले. सगळं देव करून घेतो, आपण फक्त निमित्त असतो आणि देवाने करून घ्यायचं आणि आपण त्याने मी केलं नाही असं म्हणायचं. अख्ख्या सुखाला तोटा नाही. सुख पाहिजे शिकवलंय देवाने. नोटा कामा आल्या नाहीत, पैसे कामा आले नाहीत, सत्ता कामा आली नाही, संपत्ती कामा आली नाही, मित्र कामा आले नाहीत, पण चांगलं वागणं वाया गेलं नाही. नाही रे कोरोनात गेलेल्या माणसाला वाळीत टाकण्यासारखी वागणूक दिली. मग आता सावध व्हायचं. आमदार साहेबांच्या अभिष्टचिंतनाला एक करायचं. गावागावातलं भांडण, मित्रामित्रातलं भांडण आणि घराघरातलं भांडण नको आहे. मारामारी करण्यात मजा नाही, खून करण्यात मजा नाही, मारामारी करण्यात मजा नाही, पण भजन करण्यात मजा आहे. शिकलोय आपण, पाहुणे कामा येत नाही. शिकलोय आपण, मित्र कामा येत नाही. शिकलोय आपण, कोटीची इस्टेट असणाऱ्याला पाणी पाजलं नाही, फेकून दिलं. आणि भाऊबंधांनी पेटवलं नाही, 1500 रुपयाची पोहरं पेटवाय आणली. शिकवलंय कोरोनाने, शिकवलंय. आता तरी सावध व्हा. आणि समाजाला आधाराची गरज आहे, भाषणाची नाही. काय देण्याची गरज आहे? 1 रुपया कमवला तर 10 पैसे दानात घाला, 99 तुम्हाला सुखीत होतील. सगळ्यांनी प्रार्थना करा, 3री लाट येऊ देऊ नको. पापाची लक्ष्मी कमवू नका, गळ्यात माळ घाला, कपाळाला घाला. आपण काय करा? नामा म्हणत असावे कल्याण, नामा म्हणत असावे कल्याण.
द्या प्रेमानं भजन करा विठोबा गोपाल कुमारे शेवट उठू नका